तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात आणि एकूणच हिंदी भाषकांच्या स्थलांतराच्या विरोधामध्ये ज्या प्रकारची भूमिका घेऊन मांडतो आहोत. म्हणजे शालेय शिक्षण समिती तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या विरोधात बोलते, पण मराठी अभ्यास केंद्र म्हणून आमची जी भूमिका आहे ती केवळ भाषिक आक्रमणाच्या बद्दलची नाही तर सांस्कृतिक आक्रमणाच्या बद्दलची आहे. हे सगळं आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन लोकांशी बोलतो. सांगलीमध्ये कालपासून मी आहे, काल विट्यात कार्यक्रम झाला, आज आपण पत्रकार परिषद घेतो आणि उद्या कवठे महांकाळ जवळच्या हिंगणगावमध्ये एका साहित्य संमेलनाचं मी अध्यक्ष आहे. तिथेही याच विषयावरची मांडणी मला करायची आहे. तुमच्यापैकी बहुतेक लोकांना हे सगळं आंदोलन कसं सुरू झालं आणि त्याचं काय परिणाम झाले याची काही एक कल्पना आहे. सरकारने 2 शासन निर्णय घेतले तिसऱ्या भाषेच्या सक्तीच्या बद्दलचे. त्यातला जो पहिला शासन निर्णय होता त्याच्यामध्ये हिंदी सक्तीची करायची आहे अशा प्रकारचा निर्णय होता. त्याला विरोध होतोय असं दिसल्यावर मध्यरात्री सरकारने एक दुसरा शासन निर्णय आणला, ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे हिंदी सक्तीची असेल पण इतरही भाषांचे पर्याय उपलब्ध करून दिले जातील असं सरकारने म्हटलं. आता शिक्षणाच्या बद्दलचा असा GR म्हणजे 16 जूनला शाळा सुरू झाल्यानंतर 17 जूनच्या मध्यरात्री शासन निर्णय आणावा अशा प्रकारची अर्जन्सी काय होती हे आम्हाला कळलं नाही, पण सरकारने ते केलं. मग त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला. एक महत्त्वाचा फरक तुमच्या लक्षात येतो म्हणजे आपल्याकडे या प्रकारची आंदोलनं साधारणपणे राजकीय पक्ष आधी करायचे आणि नागरी समाजातल्या चळवळी त्याला पाठिंबा द्यायचे. हे पहिलं आंदोलन तुम्हाला असं दिसेल की जे नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलं आहे आणि राजकीय पक्षातल्या लोकांना त्यांना पाठिंबा द्यायला लागलेला आहे एका टप्प्यानंतर. म्हणजे मी अनेक व्यासपीठांवरनं हे बोललो आहे की दोन्ही कम्युनिस्ट पक्ष, धर्मराज्य पक्ष, काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांनी सुरुवातीला या प्रकारच्या भूमिकेला पाठिंबा दिला. दोन्ही सेनांनी त्याच्यानंतर पाठिंबा दिला. आपल्याकडचं मीडिया ज्या पद्धतीनं आपला ऑपरेट होतो त्याच्यामध्ये एकदा दोन्ही ठाकरे मंडळींनी ह्याच्याबद्दलची भूमिका घेतल्यानंतर माध्यमातल्या लोकांनी विशेषतः वृत्तवाहिन्यांवर तिसऱ्या भाषेच्या सक्तीपेक्षा हिंदीची सक्ती असं त्याला एकूण रूप दिलं. आम्हाला असं वाटतं की तिसऱ्या भाषेची सक्ती हा त्यातला शिक्षणाचा भाग आहे. हिंदीची सक्ती, हिंदीचं आक्रमण आणि उत्तर भारतीयांचं आक्रमण हा सांस्कृतिक एकूण आक्रमणाचा भाग आहे. 29 जूनला आम्ही त्या सगळ्या शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी केली आणि त्याच दिवशी सरकारनं दोन्ही शासन निर्णय रद्द केले. म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरे होते, त्यांच्या पक्षाचे इतर नेते होते, राज ठाकरे नव्हते पण त्यांच्या पक्षाचे सगळे महत्त्वाचे नेते होते, हर्षवर्धन सपकाळ होते काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून त्या दिवशी कुणी आलं नव्हतं पण इतर सगळ्या पक्षांमधली मंडळी आली होती. त्या दिवशी सरकारनं शासन निर्णय रद्द केले आणि त्याच्यामध्ये सरकारकडे विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री असं म्हणले की लोकांना परक्या भाषा चालतात पण भारतीय भाषा नको आहे. याच्याबद्दलचं आमचं उत्तर असं होतं की परक्या भाषा, आम्ही चळवळीचे काम करणारे लोक आहोत, आमची मुलं मराठी माध्यमातच शिकली त्यामुळे आम्हाला परक्या भाषा चालण्याचा प्रश्न नाही. आणि हिंदी मुख्यमंत्र्यांना का हवी आहे कारण त्यांचं जे वैयक्तिक राजकारण आहे, जे दिल्लीमध्ये विकसित झाल्यानंतरचं राजकारण आहे, त्या राजकारणाची पूर्वपीठिका म्हणून त्यांनी हे करण्याबद्दल आमची काही हरकत नाही. पण त्याला ते राजकारण जसं आहे त्या नावाने त्याला हाक मारली पाहिजे. त्याला तुम्ही अकारण देशामध्ये सगळीकडे आपण मराठी मुलांचा विकास करण्यासाठी हे करतो तसं सांगण्याचं काही कारण नाही. आता शैक्षणिक त्यातला जो मुद्दा आहे तुम्हाला मी सांगतो, भाषिक सांस्कृतिक सांगतो आणि तुमचे प्रश्न मी घेईन. मराठी आणि हिंदी या 2 भाषांमध्ये लिपीचं साधर्म्य आहे, काही प्रमाणामध्ये वैधर्म्य आहे भाषांमध्ये. म्हणजे आपली बोलण्याची पद्धत, आपण लिंगांचे उच्चार ज्या पद्धतीनं करतो, व्याकरणाची रचना दोन्ही भाषांची जी आहे त्याच्यामध्ये बेसिक फरक आहे. आणि मराठी माणसांना पुरेसं हिंदी सिनेमे, मालिका आणि रस्त्यावर बोलून कळत आहे. म्हणजे आता अशी परिस्थिती आहे की मी सांगली जिल्ह्यातल्या खानापूर तालुक्यातल्या ज्या गावातनं येतो त्या गावामध्ये शेताच्या कामासाठी सुद्धा उत्तर भारतीय मजूर काही ठिकाणी लोकांकडे कामाला आहे. मी ज्या हॉटेलात राहिलो विट्यामध्ये तिथं काम करणारा वेटर्सचा एक भाग मराठी आहे आणि एक भाग अमराठी आहे. आणि ती जी अमराठी मुलं आहेत त्या अमराठी मुलांना त्यांच्या मालकानेच सांगायला पाहिजे की इथं आल्यानंतर तुम्हाला मराठी बोलणं भाग आहे, पण आपलं गिराईक त्यांच्याशी आता हिंदीत बोलतंय कारण त्यांची गैरसोय होता कामा नये.
हे जे आपण मराठी प्रांतातून आलेल्या, विशेषतः उत्तर भारतामधून आलेल्या लोकांना अजिबात भाषिक गैरसोय होऊ नये अशा प्रकारचा जो काही कनवळा मराठी लोकांना आलेला आहे, त्याच्यामुळे गेल्या 65 वर्षात आपलं वाटोळं झालंय असं आम्हाला वाटतं. त्याचा एक डायरेक्ट परिणाम हा आपल्या शिक्षणावर दिसतो. आणि त्याच्यामुळे साधारण वैधर्म्य असलेल्या 2 भाषा तुम्ही एका वेळेला शिकलात. आणि MMRचा जो प्रांत आहे, आता 5 जिल्ह्यांचा प्रांत, ज्याची लोकसंख्या साधारणपणे 4.25 कोटीच्या आसपासची लोकसंख्या आहे. त्या 4.25 कोटी लोकसंख्येमध्ये 1.5 कोटीच्या पेक्षा जास्त लोकसंख्या ही उत्तर भारतीयांची आहे. गेल्या 10 वर्षामध्ये म्हणजे या आपल्या महान सरकारनं गेल्या 10 वर्षात कोविडचा फायदा घेऊन सेन्ससच केलं नाही, जनगणना केली नाही. जी 21ला झाली होती ती 21ला होणं अपेक्षित होतं, ती कोविड झाल्यानंतर होणं अपेक्षित होतं, पण ते झालेलं नाही. तरी सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये मुंबई शहर आणि उपनगरामध्ये 75 लाख लोक वाढले असा एक अंदाज आहे. तर महाराष्ट्रामधनं एवढे 75 लाख लोक महाराष्ट्राच्या जिल्ह्यांमधनं मुंबई शहर आणि उपनगरात गेलेले आहेत का? तर गेलेले नाहीये. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरनं लोक येत आहेत. या लोकांची बोलण्याची भाषा हिंदी आहे. आणि आपली मुलं पुढची 10 वर्ष जर हिंदी शिकत राहिली तर आपल्या मुलांना जास्त लोकांकडनं बोलली जाणारी जी भाषा आहे ती आणि कमी लोकांकडनं तुलनेनं बोलली जाणारी मराठी भाषा यांच्या संघर्षामध्ये हिंदीचा जसा भोजपुरीच्या विरोधात विजय झालेला आहे, जसा अवधी, बुंदेलखंडी, मगही आणि ब्रजच्या विरोधात विजय झालेला आहे, तसा तो मराठीच्या बाबतीमध्ये होईल अशी आम्हाला साधारण भीती वाटते. आणि म्हणून हे आंदोलन आम्ही केलं आणि 20 वर्ष आम्ही काम करतोय. 20 वर्षाच्या कामामध्ये एवढ्या ताकदीने मराठी समाजाचा ग्रासरूटचा प्रतिसाद आम्हाला कधी मिळालेला नाही. म्हणजे पेपरवाले, चॅनलवाले अनेक लोक आम्हाला असं म्हणायचे की तुम्ही बातम्या पाठवून द्या. म्हणजे गेल्या 5 वर्षांत मुंबईतला आमच्या पत्रकार परिषदांचा आमचा अनुभव इतका वाईट आहे की सगळे आमचे माध्यमांमधले मित्र म्हणायचे तुम्ही चांगलं काम करताय, आम्हाला शंकाच नाहीये, पण फोटो आणि बातमी पाठवून द्या. चॅनलवाले लोक मला स्पष्ट सांगायचे की तुझ्या कामाला काही ग्लॅमर नाहीये. तर मी काही संपादकांना असं म्हटलंय की म्हणजे काचा फुटल्या आणि खळखट्याक झाले की मगच कामाला ग्लॅमर येतं का? तर आपलं एकूण आकलन ते आहे. असं असताना सुद्धा आता आम्ही जे काम करतोय त्याची गेल्या 6 महिन्यामध्ये मुख्य धारेतल्या टेलिव्हिजन चॅनलनी नंतर दखल घेतली, मोठ्या पेपरांनी नंतर दखल घेतली, आधी दखल युट्यूबर्सनी घेतली. म्हणजे हे एका अर्थाने माध्यमांनी कूस बदलल्याचं पण लक्षण आहे. म्हणजे माझी पहिली मुलाखत प्रशांत कदमने घेतली, दुसरी मुलाखत प्रथमेश पाटीलने घेतली आणि मग त्यानंतर झी 24 तासने किंवा ABP माझाने या मुख्य धारेतल्या मानल्या जाणाऱ्या माध्यमांनी घेतली. मला असं वाटतं की आमच्यासारख्या काम करणाऱ्या लोकांना यात दिलासा असा आहे की आता आम्हीच आमचं ब्रॉडकास्टिंग मशीन आहोत. म्हणजे आता तुम्हाला असं जाणवेल की आता आपण 8-10 जणच बसलो, तर हे सगळं करण्याचं काय लॉजिक आहे? तर ही 8-10 माणसं यांच्या निमित्तानं मला जे बोलता येतं आहे किंवा मला जे म्हणायचं आहे आणि तुमच्या प्रश्नांमधनं तुम्ही जे विचाराल ते म्हणणं महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या लोकसंख्येच्या पर्यंत जाण्याची शक्यता मला दिसते. आता आम्ही 6-7 महिने आंदोलन केलं, सरकारनं ते शासन निर्णय रद्द केले. त्या दिवशीच्याच मुलाखतीमध्ये मी असं म्हटलं होतं की हे बदमाश लोक आहेत, ते 2 पावलं मागं आले कारण त्यांना 4 पावलं पुढे जायचं आहे. त्यांनी लगेच नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखालची समिती स्थापन केली. तुमच्यापैकी ज्यांनी कोणी नरेंद्र जाधवांच्या मुलाखती पाहिलेल्या आहेत, नरेंद्र जाधवांची मला पहा आणि फुलं वहा ही जी त्यांची वृत्ती आहे ती तुमच्यापैकी अनेकांना माहिती आहे. मी त्यांच्याबरोबर काम केलं, त्यांच्या आमचा बापन आम्ही या पुस्तकाच्या लोकआवृत्तीसाठी मी काम केलं, मी ग्रंथालयामध्ये होतो. त्यामुळे एखादा माणूस किती नार्सिसिस्टिक असू शकतो त्याचं नरेंद्र जाधव हे अत्यंत उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या नार्सिसिस्टिक असण्याबद्दल माझी तक्रार नाही, उलट आमच्या ते पथ्यावर पडतं. कारण अशा प्रकारचा माणूस सरकारच्या समितीमध्ये असेल तर आम्हाला सरकारला विरोध करणं तुलनेनं सोपं जातं. सरकारनं त्यांना नेमल्यावर पुढचे 2.5 महिने माणसंच नेमली नाही. मग 2.5 महिन्यांनी जी माणसं नेमली त्याच्यामध्ये वामन केंद्रे आहेत, सोनल कुलकर्णी जोशी हे डेक्कन कॉलेजमधले आहेत, भूषण शुक्ला आहे, ही जी इतर अभ्यास करणारी माणसं आहेत त्यांच्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही. त्याच्यात सदानंद मोरे पण आहेत. सदानंद मोरे सर आता आपल्या नावाच्या पुढे देहूकर असं लावतात. मला असं वाटतं की देहूकर आपल्याकडे एकच आहे ज्याच्या गाथा इंद्रायणीत बुडाल्या आणि नंतर त्या वाचल्या. ज्यांच्या गाथा रेशीम बागेत बुडण्याची शक्यता आहे अशा माणसांना मी देहूकर मानत नाही
आणि हे मी आज पहिल्यांदा सांगलीत बोललेलो नाही, मी 10 व्यासपीठांवर बोललेलो आहे. सरकारनं वाकायला सांगितलं की रांगायला लागतात, ते काही आपल्या अभिजनांचं प्रतिनिधी नाही. त्यामुळे नरेंद्र जाधवांकडनं जशी आम्हाला काही अपेक्षा नाही आहे, तशी सदानंद मोरे सरांकडनं पण आम्हाला काही अपेक्षा नाही. तर लोक मला असं विचारतात की आता शासन निर्णय रद्द केलेत ना, मग आता तू का आंदोलन करतो, तुम्ही लोक महाराष्ट्रभर का जात नाही? आम्हाला असं वाटतं की चळवळ करताना सगळ्यात मोठी गफलत गेल्या 25 वर्षामध्ये बेसावध राहणं हीच लोकांची झाली. समाजवादी बेसावध राहिले, डावे बेसावध राहिले, आंबेडकरवादी बेसावध राहिले, गांधीवादी बेसावध राहिले, अगदी मराठीवादी लोक सुद्धा बेसावध राहिले. आम्हाला असं वाटतं की आम्ही जर थोडंफार ग्रासरूटचा पाठिंबा टिकवून ठेवला असेल तर त्याचं कारण एवढंच आहे की आम्ही बेसावध राहिलो नाही आणि आपला कधीही पराभव होऊ शकतो याच्याबद्दलची क्लॅरिटी आम्हाला कार्यकर्ते म्हणून होती. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जेव्हा कधी होईल त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस हा निर्णय आणतील आणि मला खात्री आहे की हा निर्णय नरेंद्र जाधवांचा असणार नाही. याचं कारण त्यांनी गुगल अर्ज वाटले. तुम्ही पहा तुमच्यापैकी ज्यांना कोणाला ते गुगल अर्ज पाहिजे, बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं की ते गुगल अर्ज आम्ही भरायचे का. तुम्ही सगळे चेक करा गुगल फॉर्म. आम्ही आमच्या सगळ्या टीमने आम्ही गुगल फॉर्म चेक केले. मुळामध्ये गुगल फॉर्म वाटण्यासाठी सरकारला समिती नेमावी लागत नाही. तुम्ही वेबसाईटवर टाकले तर महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेपैकी ज्यांना हाऊस आहे ते स्वतःहून फॉर्म भरतात आणि लोक रँडमली कोविडच्या काळापासून तर व्हॉट्सॲपच्या खालोखाल गुगल फॉर्म भरणं हा लोकांचा पास टाईम आहे. त्यामुळे लोक सगळे फॉर्म भरतील. यांनी मराठी माध्यमाच्या लोकांसाठी गुगल फॉर्म केला आहे, इंग्लिशच्या लोकांसाठी केला आहे आणि खाली त्याच्या मल्टिपल चॉईसच्या बहुपर्यायी प्रश्नांच्या खाली त्यांनी तुम्ही सखोल उत्तर द्या, तपशिलात उत्तर द्या असं पण दिलं. आता जेव्हा एखादा माणूस तपशिलात उत्तर तुमच्याकडे देणार आहे तेव्हा तपशिलात तुमच्याकडे महाराष्ट्रातून 10,000 उत्तरं आली असं आपण गृहीत धरू. या 10,000 उत्तरांचं स्कॅनिंग करून त्यांची वर्गवारी करून त्याच्यात नेमकं कोणी काय म्हटलंय आणि उत्तरं लिहिणारा माणूस हा बॉट नाही, उत्तरं लिहिणारी व्यक्ती अस्तित्वात आहे. उत्तरं लिहिणारी व्यक्ती महाराष्ट्राची स्टेक होल्डर आहे. कारण हे जे ट्रोल फार्म तयार करणारे लोक आहेत यांच्या ट्रोल फार्म मधले लोक केनियामध्ये पण आहेत, झांबिया वेगवेगळ्या देशांमध्ये आहेत. म्हणजे अशी शक्यता आहे की काही गुगल अर्ज जगाच्या पाठीवर कुठूनही भरून येतील आणि तिसऱ्या भाषेच्या बाजूने येतील. त्यामुळे यांच्या गुगल फॉर्मवर आमचा विश्वास नाही, पण आमचा त्याच्याही पेक्षा जास्त विश्वास लोकांच्या शहाणपणावर आहे. म्हणजे मराठी लोकांनी फार सातत्यानं आणि आम्ही मी नुसत्या मुलाखती देतोय किंवा पत्रकार परिषद घेतोय, भाषणं देतोय, माझं सहकारी बोलत आहे, तर त्याच्या खाली ज्या कमेंट लोक लिहितात म्हणजे आमच्या व्हिडिओच्या खाली पण लोक कमेंट लिहितात आणि सरकार नरेंद्र जाधवांच्या व्हिडिओ खाली पण कमेंट लिहितात, फडणवीसांच्या व्हिडिओ खाली पण कमेंट लिहितात. जसे आम्ही इतरांचे व्हिडिओ पाहतो तसे आमच्या आणि त्यांच्या व्हिडिओ खालच्या कमेंट पण पाहतो. म्हणजे लोकांच्या मनामध्ये काय चाललंय हे तुम्हाला कमेंट सेक्शन मधनं नीट कळतं. लोकांचा विचार काय दिशेनं चाललाय हे कळतं आणि त्यामुळे आम्ही असं प्रयत्न चालू ठेवला आहे की साधारणपणे जानेवारीपर्यंत महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये जायचं. पत्रकार परिषद एक त्यातला महत्त्वाचा भाग म्हणून घ्यायची, कारण त्यातनं माध्यमांच्या पर्यंत पोहोचता येतं. दुसरा भाग असा आहे की आता काल मी विट्यात गेलो. आज मी माझ्या गावात विट्यापासून 13 किलोमीटरवर असणाऱ्या भेंडवडे नावाच्या गावात गेलो. तिथे आमच्या ग्रामपंचायतीनं सत्कारासाठी मला बोलावलं होतं. तिथे आमच्या ग्रामपंचायतीतले लोक असं म्हणले की गावामध्ये 3 जीप भरून गावामधनं मुलं विट्याला इंग्रजी माध्यमाच्या ICSE आणि CBSE शाळा माझ्या गावातनं जातात. माझं गाव हे विस्थापित झालेलं गावठाण आहे. म्हणजे असं काही फार मोठं पाऱ्यासारखं दहिवडीसारखं असं सुद्धा मोठं गाव नाही आहे. एक 500-700 उंबरठा असलेलं गाव आहे. तिथे जर गावातली जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीला यावी आणि 3-3 जिपा भरून माणसं जावी, मुलं जावी, एवढी मुलं येत असतील तर मराठी शाळा टिकवल्याशिवाय मराठी भाषेची लढाई टिकवता येणं शक्य नाही. हा जो मुद्दा आम्ही महाराष्ट्रात अनेक वर्ष मांडतोय त्याला ह्याच्यापेक्षा वेगळा पुरावाच नाही. मी विट्यामध्ये काल विटा नगर वाचनालयाच्या कार्यक्रमात सांगितलं की चौंडेश्वरीच्या देवळासमोर जिथे त्यांनी काल माझा कार्यक्रम केला तिथंच मी काही वर्षाच्या पूर्वी एका ICSE शाळेची अशी जाहिरात पाहिलेली आहे की केरळमधून येणारे अस्खलित इंग्रजी बोलणारे शिक्षक तुम्हाला या शाळेमध्ये मिळतील असं म्हणून तिकडनं आलेल्या माणसाचे केरळी वाटेल अशा प्रकारच्या माणसाचा ब्लेझर घातलेला फोटो होर्डिंगवर आहे. याचं आकर्षण जर कोविड पूर्व काळामध्ये विट्यासारख्या धनदांडग्या लोकांच्या शहरामध्ये असेल
जिथे लोकांचं काही म्हणणंच नाही, लोकांकडे सोने चांदीतला प्रचंड पैसा आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की पैसा कशात टाकायचा, गावातल्या कमानीत टाकला पाहिजे, देवळात टाकला पाहिजे, कंदुरीवर टाकला पाहिजे, जत्रेत टाकला पाहिजे किंवा मुलांच्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाकला पाहिजे. तर हे इतकं जर क्लिअर असेल तर सरकारशी भांडणं हा एक भाग झाला, पण सरकारशी भांडताना गावातल्या मराठी शाळा, शहरातल्या मराठी शाळा, महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या शाळा जर राहिल्या नाही तर वरची लढाई राहील पण खाली सगळं पोकळ होईल, ही भीती असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रात जातोय. आणि आम्हाला बरं वाटतं की जसं इथे कोल्हापुरात संपत देसाईंच्या बरोबर मी कार्यक्रम केला, मराठवाड्यातल्या आणि खानदेशातल्या भागामध्ये किशोर ढमाले आणि प्रतिमा परदेशी यांच्याबरोबर कार्यक्रम केला, शाश्वत कोकण परिषदेच्या सत्यजित चव्हाण आणि बाळू मिस्त्रीच्या बरोबर मी रत्नागिरी आणि लांज्यात आणि कणकवलीत कार्यक्रम केला. आता मंगेश सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर आम्ही पालघरमध्ये कार्यक्रम करतोय. कारण इथं सांगलीमध्ये बसून कदाचित तुम्हाला अंदाज येणार नाही, पण आता सगळ्यात मुंबईच्या नंतर, मुंबईच्या खालोखाल विक्रीसाठी तयार असलेला जिल्हा महाराष्ट्रातला पालघर आहे. वाढवण आहे, वाढवणचं बंदर आहे, मुरबेचं धरण आहे, वाढवणपासून समृद्धीला जाणारा महामार्ग आहे. म्हणजे मुंबई पूर्णतः रिअल इस्टेटमध्ये कन्वर्ट करायची आणि मुंबईमध्ये जी काही अगोदर एखादं कार्गो हब असेल, एखादं विमानतळाची जागा असेल, त्या सगळ्या जागा म्हणजे अदानीचं नवं विमानतळ जेव्हा उलव्याला होतं तेव्हा जुन्या विमानतळाची जागा त्याच्याच ताब्यात आहे आणि आणखी काही वर्षांनी त्या जागेवर 60 मजल्याच्या 80 मजल्याच्या, कारण विमानतळ नसेल तर उंचीची काही मर्यादाच राहत नाही. म्हणजे जिथं 10 मजल्याच्या इमारती होऊ शकत नव्हत्या त्या भागामध्ये 50 मजल्याच्या आणि 80 मजल्याच्या इमारती सहज होती. म्हणजे मला सरतेशेवटी तुम्हाला हे सांगायचं आहे की हा फक्त भाषिक लढा नाही आहे, हा महाराष्ट्राच्या राजकीय अर्थव्यवस्थेचा लढा आहे, हा संख्येनं वाढलेल्या उत्तर भारतीयांच्या गायपट्ट्याचा लढा आहे. म्हणजे इथे म्हणजे काही लोक मला असं म्हणतात, विशेषतः आपल्याकडचे जे डावे आणि समाजवादी भावडे लोक आहेत, म्हणजे त्यांना बरेचदा असं वाटतं की मग उत्तर भारतीय गरीब मजुरावर आपण प्रेम करायचं नाही का. माझं साधं म्हणणं असं आहे की मला जर प्रेमच करायचं असेल तर मी विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या गरीब मजुरावर पहिल्यांदा प्रेम करेन. महाराष्ट्राच्या बाहेरनं येणाऱ्या मजुरावर माझ्याकडे जर प्रेम करण्याची ताकद उरली तर मी प्रेम करणार आहे. माझ्यावर प्रेम करण्याची बळजबरी करू नका. माझ्यावर प्रेम करण्याची सक्ती महाराष्ट्रातल्या लोकांवर आहे, कारण मी महाराष्ट्रवादी आहे, मी मराठीवादी आहे. चव्हाण साहेबांच्या काळापासून आपण महाराष्ट्रात हे सांगत आलो की सह्याद्रीनं हिमालयाच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, धावून गेलं पाहिजे. बाकी कोणालाही हिमालयाच्या मदतीला धावून जाण्याची हौस नाही. आपण पेशव्यांच्या काळापासून ही हौस फार दांडगी आहे आपल्याला. आपण थोडंफार आपलंही बघायला पाहिजे. म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आता इथे मी सांगलीला येताना तासगावच्या जवळ एक बोर्ड पाहिला, शक्तीपीठ रस्त्याला टच होणारा, शक्तीपीठ महामार्गाला टच असलेला प्लॉट विकणे आहे असा मी बोर्ड आता तासगाव सांगलीच्या इथं पाहिला. म्हणजे बरोबर आहे, म्हणजे ज्या माणसाने तो बोर्ड लावलेला आहे त्या माणसाला म्हणजे त्याचा काही मी त्यांच्या इंटरेस्ट बद्दल माझं काही म्हणणं नाही, पण या सांगली जिल्ह्यात, या कोल्हापूर जिल्ह्यात लोक हा रस्ता होऊ नये, कारण या रस्त्याचा उद्देश देवस्थानं जोडणं हा नाहीये. गोंदिया आणि गडचिरोलीमधली संसाधनं थेट गोव्याला अदानीसाठी पोचवणं आणि त्यासाठीचा पूर्ण पत्रादेवी नावाचं जे देवस्थान आहे, तुम्ही गोव्यातलं पाहिलं, राजू शेट्टीने पण त्याच्याबद्दल बरंच लिहिलंय की ते हुडकायला लागतं देवस्थान. म्हणजे यांनी ज्याला शक्तीपीठ म्हटलंय ना त्याच्यात शक्ती नाही आणि पीठही नाही. त्यामुळे या प्रकारचे रस्ते हे मंडळी बनवतात आणि आपल्याकडचे भांडवलाच्या पलीकडे न पाहणारा जो आपला सगळा समाज आहे. मला असं वाटतं की मी 2-3 महिन्यांपूर्वी राजू शेट्टींना कोल्हापुरात भेटलो आणि मी त्यांना असं म्हटलं की शक्तीपीठाची लढाई आणि मराठी भाषा संस्कृतीची सांस्कृतिक लढाई या 2 वेगळ्या लढाया लढलो ना तर आपल्या दोघांची पण ताकद खर्ची होणार आहे. तुमची लढाई ही आमची आहे आणि आमची लढाई तुमची आहे. कारण मराठी शाळा मुंबईतल्या आज बंद पडतील, कोल्हापुरातल्या उद्या बंद पडणार आहे आणि त्याच्यामुळे शक्तीपीठ आता कोकणामध्ये म्हणजे तुम्ही साधं पुण्यामध्ये बघा आणि रायगडमध्ये बघा, तिथं जे सगळे गुंठा मंत्री आणि गुंठा पाटील तयार झालेले आहेत, जे तिथं झाले ते शक्तीपीठात होणार आहे, जे तिथं झाले ते समृद्धी महामार्गामध्ये होणार आहे. त्यामुळे ही सगळी लढाई मी फक्त उपाशीपोटी लढायची, अस्मितेपोटी लढायची आणि निवडणुकीच्या आगेमागे लढायची अशी लढाई मानत नाही. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की तुझ्यामुळे 2 ठाकरे एकत्र आले.
तर मुळात ते एकत्र यावेत हा माझ्या चळवळीचा हेतू होता का ह्याच्याबद्दलच मला शंका आहे. याचं कारण तो त्यांचा पॉलिटिकल अजेंडा आहे. आम्ही आंदोलन केलं म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला गाठ पडली. मग त्यांनी सुद्धा आपण असं म्हणूया की थोडी दखल म्हणून त्यांच्या व्यासपीठावर 2 मिनिटं आम्हाला सगळ्यांना बोलावलं. पण याच्या पलीकडं त्यांचं राजकारण आणि आमचं सांस्कृतिक राजकारण सारखं आहे असं मी मानत नाही. तसं असतं तर मी शिवसेनेच्या व्यासपीठावरूनच काम केलं असतं. तसं असतं तर मी मनसेच्या व्यासपीठावरूनच काम केलं असतं. वाढवण बंदराच्या बद्दल सत्यजित चव्हाण जे 2 वर्षापासून सांगतोय, मी जे 6 महिन्यापासून सांगतोय, माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, ते राज ठाकरे मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या भाषणात बोलले. पण लोकांना ते आता का ऐकू येतं? कारण लोक ऐकतायतच थोड्या गोष्टी. म्हणजे लोकांनी आपल्या योग्य वेळी जर पर्यावरणाच्या, विकासाच्या, भाषा संस्कृतीच्या गोष्टी ऐकल्या तर बराच परिणाम होईल असं मला वाटतं. तर ही पार्श्वभूमी आहे. सगळ्या जिल्ह्यांमधनं फिरून लोकांना भेटता येतं. आता असं आहे की 5, 10, 8, 10 पत्रकार मित्रांना त्या निमित्तानं भेटता येतं, चर्चा होते आणि यातल्या फारशा गोष्टी ऑनलाईन होत नाही. त्या समोरासमोर भेटून होतात आणि माध्यमांमध्ये तुम्हा सगळ्या मंडळींच्या समोर 2 प्रकारच्या मला अडचणी दिसतात. एक म्हणजे स्पेसची आहे. म्हणजे तुम्ही अगदी ठरवून छान एक 4 कॉलम 6 कॉलम अँकरची बातमी जरी उद्या तुम्ही लिहिली आणि तुम्ही ज्या कुठल्या पेपरात काम करताय तिथं जर एक सुंदर जाहिरात आली त्या दिवशीच्या पेपरात तर अर्थातच माझ्या बातमीचं बळी जाणार आहे. आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला तुमच्यावर रागावर भाबडेपणाचं आहे, वेडेपणाचं आहे. याचं कारण हे तुमच्या आणि माझ्या पण पे ग्रेडच्या वरच आहे. त्यामुळे हे मला कळतं की माध्यमातल्या लोकांच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत. दुसरं असं झालंय की गेल्या काही वर्षांमध्ये संघ आणि भाजपच्या लोकांनी इतकी पाळंमुळं आतमध्ये त्यांची गेली की प्राध्यापकांपासून, लेखकांपासून, पत्रकारांपर्यंत जे लोक 2014च्या स्वातंत्र्याच्या आधी बिळात होते ते सगळे लोक आता असं सांगायला लागले की आम्ही सुरुवातीपासून रेशीम बागेचंच होतं आणि आम्हाला सुरुवातीपासून हिंदू एकच हवा होता. तर हे जे लोक आहेत त्या लोकांना माझ्यासारखा माणूस हा प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतो. त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. मला काहीही झालं तरी सुद्धा रेष ओलांडून त्या पलीकडे जाण्याची माझी इच्छा नाही, माझी मानसिकता नाही. त्यामुळे भाषेचा लढा हा लेफ्ट ऑफ द सेंटरच राहू शकतो. भाषेचा लढा हा राईट ऑफ द सेंटर राहू शकत नाही. त्यामुळे उद्या तुम्हाला कोणी असं म्हणलं की भारतीय जनता पक्ष मराठी भाषेचा विकास करू शकेल तर या प्रश्नात बेसिक काहीतरी वाक्यात विसंगती आहे. आता काही लोकांच्या मनात असा प्रश्न येतो की मग त्यांनी अभिजात मराठीचा दर्जा दिला का नाही मराठीला? दिला. का दिला? कारण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला दारुण पराभव होण्याची शक्यता आहे. असं जेव्हा इथपर्यंत त्यांच्या आलं त्यावेळेला तो अभिजाततेचा दर्जा त्याने दिला. आणि त्यानंतर गेल्या 1 वर्षात आपल्या सरकारनं खर्च केलेला पैसा आणि भारत सरकारने त्यांना दिलेला पैसा याची यादी तुम्ही तपासून पहा. गेल्या 1 वर्षामध्ये भारत सरकारने 1 रुपया सुद्धा दिलेला नाही. आणि 29 सप्टेंबरला हवं तर मी तुमच्याकडे तो GR शेअर करतो. 29 सप्टेंबरला मराठी भाषा विभागाचे सचिव, राज्य मराठी विकास संस्थेचे प्रमुख आणि राज्याच्या भाषा विभागाच्या मंत्र्यांचे OSD हे तिघं 8 दिवसाच्या जपानच्या दौऱ्याला गेले अभिजात मराठी भाषेचं केंद्र जपानमध्ये सुरू करण्यासाठी. तुम्हाला मी तो GR शेअर करतो. काय इंग्लिश मधला GR आहे. म्हणजे जरी आपले लोक जपानमध्ये जाणार असले तरी GR मराठीतच असायला पाहिजे किंवा तो जपानीत असला पाहिजे. कारण जपानमधल्या लोकांना कळलं पाहिजे की आपल्यावर काय आपत्ती येते तर त्यांना ते कळलं पाहिजे. पण हा GR इंग्लिशमध्ये आहे. मी तुम्हाला तो GR शेअर करतो. 29 सप्टेंबरचा तो GR आहे. सगळा तिघांचा खर्च हा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. तुम्ही मला सांगा ही महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे का? आणि दर डिसेंबरला तुम्ही आताही चेक करू शकाल 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हा युरोप आणि अमेरिकेतल्या लोकांचा ख्रिसमसमधल्या सुट्टीचा काळ आहे. बरेचसे लोक आपापल्या आपापल्या गावामध्ये आपापल्या शहरात सुट्टीसाठी येतात. 3 वर्षापूर्वी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रात काय बदल झालाय की घेणारा माणूस कंटाळतो पण देणारा कंटाळत नाही. इतकं शिंदे साहेबांनी लोकांना दोन्ही हाताने तिन्ही हाताने वाटायला सुरुवात केलेली आहे. तर तेव्हापासून हे विश्व संमेलन नावाची भानगड सुरू झाली. या विश्व संमेलनाला येणाऱ्या सर्व अनिवासी मराठी लोकांना महाराष्ट्र सरकार 85,000 रुपये देते. 85,000 रुपये हे त्यांचं जाण्या येण्याचं फेर आहे आणि त्याच्या बदल्यात त्यांनी ह्या संमेलनामध्ये हजर राहायचं आहे. आता हे जे लोक आहेत सगळे या सगळ्या लोकांच्या बद्दलचं विधान मी तुम्हाला माझं नाही हर्षवर्धन पाटील
जे आता पवार साहेबांच्या पक्षात आहेत सध्या तरी, त्या हर्षवर्धन पाटलांनी एका विश्व संमेलनामध्ये, मला वाटतं न्यू जर्सीमध्ये, माझं केलं न्यू जर्सीमध्ये असं म्हटलं होतं संमेलनाच्या पाहुणे म्हणून, की तुम्हा लोकांना असं वाटत नाही का की हे संमेलन एका विशिष्ट जातीचंच होते, आणि ती विशिष्ट जात कोणती आहे, तर ते अनिवासी ब्राह्मणांचं संमेलन होतं असं हर्षवर्धन पाटलांना महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री म्हणून म्हणायचं होतं. आता तीच सगळी प्रजा आपण इथं वाशीच्या सेंटरमध्ये बोलवून घेतली, पुण्यामध्ये बोलवून घेतली, आणि पहिल्या संमेलनाचा खर्च 3 कोटी होता, दुसऱ्या संमेलनाचा खर्च 10 कोटी झाला. तुम्ही हे या सगळ्या प्रश्नांचा आपण एकत्र विचार केला पाहिजे. म्हणजे शाळा बंद पडत आहे आणि आपल्या मराठी शाळांमधल्या मुलींना पाळीच्या दिवसांमध्ये नीट टॉयलेटला जाता येईल असं दर्जेदार टॉयलेट आपल्याला गावात बांधता येत नाही, पण त्याच वेळेला त्या टॉयलेटला लागणारी रक्कम एक अनिवासी मराठी माणूस कमी आला तरी त्यातनं ते टॉयलेट होण्यासारखं आहे, पण आपण त्या टॉयलेटवर पैसे खर्च करतोय पण मुलींच्या प्रसाधनगृहावर करत नाही. वाचनालय तुम्ही जिल्हा परिषदांची पहा, सरकारची सगळी वाचनालय पहा, जवळपास 70% वाचनालय बोगस आहे. त्या वाचनालय मी उदय सामंतांचाच OSD होतो, ते जेव्हा उच्च तंत्र शिक्षण मंत्री होते 2018च्या सरकारमध्ये, 19च्या सरकारमध्ये, त्यावेळेला मी ग्रंथ निवड समिती कशी ऑपरेट करते ते पाहिलेलं आहे. हे माझे मित्र आहेत आणि त्यांनी मला 50 पुस्तकं सुचवली आहेत, ह्यांनी मला 40 पुस्तकं सुचवली आहेत. त्यांच्या 40 पुस्तकाच्या 500 प्रती घ्यायच्या आहेत, ते त्यातल्या 500 प्रती येतातच असं नाही, पण व्यवहार होतो. अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली वाचनालय कागदोपत्री भरली जातात, प्रत्यक्षात भरली जात नाही. हे सगळं चित्र पाहता मराठी शाळा, मराठी वाचनालय, मराठी माध्यमातून काम करणाऱ्या माणसांना लागणारा रोजगार आणि एकूण मराठी माणूस याचा आपण एकत्रित विचार करावा असं मला वाटतं. आता इथला जो जैनांचा प्रश्न आहे सांगलीसारख्या ठिकाणचा, तो प्रश्न काही मुंबईतल्या जैनांसारखा नाही. इथे आपल्याकडे इथला जैन समाज जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या बहुजन समाजामध्ये मिसळलेला आहे. म्हणजे तुम्हाला ते त्या हत्तीच्या प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला सातत्यानं जाणवून आलं, पण तुमच्या लक्षात येईल की कितीही एकजूट केली तरी सुद्धा तुम्हाला अदानी आणि अंबानीच्या ताकदीपुढे फार पटकन तुमचा तग लागत नाही. आणि ज्यांना मुंबईतल्या जैनांना विशेषतः कबुतरांच्यासाठी कष्ट करता आले, पण पुण्यातलं स्वतःचं बोर्डिंग हाऊस नाही वाचवता आलं, ते एका हिंदुत्ववादी माणसानंच गिळंकृत केलेलं आहे. तर या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही एकतर मराठीवादी असू शकता किंवा तुम्ही हिंदुत्ववादी असू शकता. तुम्ही दोन्ही एकाच वेळेला असला तर काहीतरी तुमचा केमिकल लोचा आहे असा त्याचा अर्थ आहे. ही एक बेसिक मांडणी मला आपल्यापुढे करायची होती. तुम्हाला जे मोकळेपणाने विचारायचं असेल, जे पटलं नसेल, मोकळेपणाने विचारा. सर, तिसरी भाषेचा जो विषय आहे, आपण सातत्याने डॉक्टर लाडो यांनी संदिग्ध वक्तव्य करतात तर त्यांना तुम्ही उघडपणे म्हणजे असं विचारलं गेलं काय तुम्हाला नेमकं निर्णय घेऊन या पद्धतीवर आणले काय? नाही, हे बघा आम्ही काय केलंय, आम्ही पुढच्या 8 दिवसामध्ये आमची पुस्तिका पूर्ण होते. गिरीश सामंत, रमेश मानसे, या सगळ्या मंडळीने एकत्र काम करून ही पुस्तिका केली आमची. ती पुस्तिका आम्ही एका कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध करतोय आणि आम्ही असं म्हटलंय की याच्या अगोदर सरकारला आमची भूमिका आम्ही कळवली आहे, पण सरकारला आमची सविस्तर भूमिका या पुस्तिकेतनं आम्ही कळवतो. म्हणजे तिसरी भाषा का नको आहे, त्याचं शैक्षणिक कारण काय आहे, भाषाशास्त्रीय कारण काय, मानसशास्त्रीय कारण काय, आणि याच पुस्तिकेमध्ये आम्ही नरेंद्र जाधवांच्या समितीची गरज नाही हीच भूमिका घेतली. म्हणजे आमच्या समितीच्या कामाच्या मागे या भूमिकेबद्दल अजिबातच अस्पष्टता नाही. की आमचं असं म्हणणं आहे की नरेंद्र जाधवांची समिती ते जे काही बैठका घेतली महाराष्ट्रात, आता मला वाटतं ते 2 शहरांमध्ये जाऊन आले, तिथेही लोकांनी त्यांना हेच सांगितलं की तुम्ही काही करण्याची गरज नाही, तिसरी भाषा नको आहे. त्यामुळे या समितीवर खर्च होणारा सगळा पैसा हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे, ही आमची सुरुवातीला पण भूमिका होती. आता नरेंद्र जाधवांनी आम्हाला बोलवायचं का, हा काही माझा आणि नरेंद्र जाधवांचा काही बांधाला बांध नाही आणि काही सोयरीक नाही. त्यामुळे मी त्यांना व्यक्तिशः खूप चांगला ओळखतो, तेही मला व्यक्तिशः खूप चांगले ओळखतात. जरी मी त्यांच्यावर केलेल्या टीकेनंतर ते असं म्हणाले एका मुलाखतीमध्ये
हे कोण टिकोजीराव आम्हाला सांगणार, पण टिकोजीराव कोण आहे ते त्यांना माहीत आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही काळजी करण्याचं कारण नाही. माझं मत त्यांना माहिती आहे, समितीचं मत त्यांना माहिती आहे. आमची भूमिका आम्ही सरकारलाही पाठवणार, नरेंद्र जाधवांनाही पाठवणार. पण मी हे का म्हणतोय की नरेंद्र जाधवांना असं काहीच करता येणार नाही जे देवेंद्र फडणवीसांना नको आहे. कारण महाराष्ट्रात जर एकनाथ शिंदेना आजच्या घडीला फडणवीसांना नको आहे ते करता येत नाही, तर नरेंद्र जाधव इतर फारच किरकोळ व्यक्ती आहे त्यांच्यापुढे. आणि नरेंद्र जाधवांनी 6 वर्ष राष्ट्रपती कोट्यातनं राज्यसभा घोषवलेली आहे. त्यांनी काही म्हणू दे की मी कोणाच्याही व्यासपीठावर जातो, ते जात असतील कोणाच्याही व्यासपीठावर, पण तुम्ही मोहन भागवतांबरोबर एखाद्या व्यासपीठावर जाता तेव्हा तो तुमचा कॉन्शियस निर्णय आहे. तुम्ही झोपेत चालता असं नाही, तुमचा कॉन्शियस निर्णय आहे. त्याच्यामुळे उद्या तुम्ही ओवेसी बरोबर गेला तर तो तुमचा कॉन्शियस निर्णय आहे. त्यामुळे मोहन भागवतांबरोबर जाणं हा पण कॉन्शियस निर्णय आहे. आणि मला असं वाटतं की नरेंद्र जाधवांना यानंतरच्या काळामध्ये जर जो काही निकाल, जो काही निर्णय, जो काही अहवाल ते देतील त्याची त्यांना निश्चितपणाने भरपाई मिळेल. कदाचित एखाद्या बऱ्याच छोट्या राज्याचं राज्यपाल पद असेल, बक्षीस त्याला निश्चितपणाने मिळेल. आणि त्याच्याबद्दल माझी तक्रार नाही. कारण म्हणजे आणीबाणीच्या काळाबद्दल लोक असं म्हणले होते की मला जॉर्ज फर्नांडिसचं ते वाक्य आहे की इंदिराबाईंनी वाकायला सांगितल्यावर लोकांनी रांगायला सुरुवात केली. समोर काही इंदिरा गांधीच असं नाही, अमित शहा असलं तरी चालतं. त्यामुळे लोकांनी ती सुरुवात महाराष्ट्रात केली. त्यामुळे नरेंद्र जाधव फडणवीसांना हवा तोच अहवाल देतील आणि फडणवीस राहुल रेखावार लिहिल तोच अहवाल करेल. राहुल रेखावार हा SCRTचा राज्य शैक्षणिक परिषदेचा प्रमुख आहे. तुम्ही तुमच्यातले जे कोण ज्यांचे कोणाचे कॉन्टॅक्ट्स आहेत, तुम्ही सध्या राहुल रेखावार आणि बालभारती यांचे काय संबंध आहेत तुम्ही तपासून घ्या. बालभारतीची पुस्तकं कशी काढली जात आहेत, बालभारतीचे जे आधीचे बिनकड्याचे संचालक होते पाटील नावाचे गृहस्थ आणि आताच्या जरा थोड्या बऱ्या बाई आहेत अनुराधा ओक, यांच्याशी रेखावारचे कसे संबंध आहेत. आणि IAS माणसं यांना ती जनरलिस्ट आहे, ती स्पेशलिस्ट नाहीये. आज जो माणूस शिक्षण सचिव आहे उद्या तो दुग्ध व्यवसायाचा सचिव होईल. म्हणजे त्याला आज शिक्षणातलं कळतं तर उद्या दुग्ध पालनातलं कळेल अशातला भाग नाही. त्यामुळे त्याने कुठल्याही क्षेत्रात आपली अक्कल चालवताना मर्यादित प्रमाणात चालवली पाहिजे. आणि IAS माणसांनी लोकांना कन्सल्ट केलं पाहिजे. पण हा अजेंडा राहुल रेखावार, सचिंद्र प्रताप सिंग आणि रणजित सिंग देवल हा कोणाचा अजेंडा चालवतात हे तुम्ही मंत्रालयात जाऊन लोकांना विचारा. ते 6व्या मजल्यावरचा अजेंडा चालवतात, 6व्या मजल्यावरचे लोक रेशीम बागेचा अजेंडा चालवतात, रेशीम बागेचे लोक व्यापक हिंदू राष्ट्राचा अजेंडा चालवतात, जो मराठीच्या अजेंड्याला विरोधी जाणार आहे. आमचा विरोध हा कोर त्या गाभ्याचा विरोध आहे. सरकारला एकूण गुगल फॉर्म किंवा समिती किंवा रेखावार यांच्या माध्यमातून त्यांचाच तिसऱ्या भाषेचा सत्य आणायचे आहे. तर त्याला तर तुम्ही प्रतिवाद आता जिल्ह्यातला भेटत हा पाठ झाला, पण जन आंदोलन चळवळ असं काय करणार आहे? आता कसं आहे बघा, आम्ही जे करतोय तर त्याला मर्यादित अर्थानेच जन आंदोलन म्हणता येईल. याचं कारण लोकांना इथपर्यंत आल्याशिवाय त्या प्रश्नाचं महत्त्व कळत नाही. दुसरं असं आहे की तुम्ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ज्या कार्यक्रमामध्ये एकत्रित आले, तो कार्यक्रम जर तुम्ही पाहिला असेल तर तुमच्या असं लक्षात येईल की त्या कार्यक्रमामध्ये जसं ते दोघं बोलणं अपेक्षित होतं तसं आम्ही जे कोणी सगळे चळवळीत काम करणारे लोक होतो, आणि मी एकटाच नाही, अगदी डाव्या पक्षाचे लोक, शेतकरी संघटनेचे इतर सगळी मंडळी. पण त्यावेळेला लोकांची मानसिकता अशी होती की आता 2 भावांच्या मिलनापलीकडे आम्हाला काहीच ऐकायचं नाही. मराठी समाजाचा एक ओव्हरऑल विचार साधारणपणे असा आहे की रॅशनल, चिकित्सक आणि अशा प्रकारचं जे थोडं मनाला झिंझिण्या आणेल असं काहीतरी ऐकून त्रास करून घेण्यापेक्षा जे भावनिक आहे ते ऐकण्याचा जास्त कल आहे. त्यामुळे आम्ही आत्ताचं मॉडेल असं ठेवलंय की नागरी समाजातल्या लोकांनी आंदोलनाला सुरुवात करायची, राजकीय पक्षांच्या लोकांना सगळे अपील करायचं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही आमच्या 29 जूनच्या प्रतिकात्मक GRच्या होळीच्या कार्यक्रमाचं आमंत्रण अजित पवारांच्या पक्षालाही पाठवलं. म्हणजे मला माहित आहे की अजित पवारांच्या पक्षाला ते पत्र पाठवणं हा अत्यंत मूर्खपणा आहे, पण आम्ही रेकॉर्ड स्ट्रेट ठेवलं की आम्ही तुमचा मंत्री नाहीये ना शालेय शिक्षणचा, मग तुमची काहीतरी भूमिका असू शकते. नंतर तुम्हाला दिसेल की दादाने कुठेतरी एक ठिकाणी भूमिका मांडली की तिसऱ्या भाषेची सक्ती करता कामा नये. पण ते कधी केलं दादांनी? बैल गेला आणि झोपा केला याच्यानंतर मग दादा कधीतरी बोलले, कारण बहुतेक तोपर्यंत त्यांना जनमानसाचा अंदाज आला की लोकांना नको आहे. तर आता आम्हाला असं दिसतं की सगळे पक्ष
म्हणजे सत्तेत जे 3 पक्ष आहेत ते वगळले तर महाराष्ट्रातल्या बाकीच्या सगळ्या पक्षांच्या बरोबर आम्ही काम करतो आहोत, त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. आणि तुम्ही असं म्हणाल किंवा भाजपशी तुम्ही का नाही बोलत, तर आम्ही भाजपशी बोलायचं म्हणजे दुसऱ्या कोणाशी बोलून अर्थच नाहीये, फडणवीसांशीच बोललं पाहिजे. तर आमची पुस्तिका आम्ही त्यांना अभिप्रायार्थ पाठवणारच आहोत. ती अभिप्रायार्थ समजा आम्ही पाठवली आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून ही पुस्तिका समजून घ्यायची असं म्हणून चर्चेला या असं म्हटलं, आम्ही जाऊ की. नरेंद्र जाधवांशी का बोलायचं नाही, कारण नरेंद्र जाधवांशी बोलणं हा वेळेचा अपव्ययच आहे. जर निर्णय घेणारा माणूस दुसराच आहे तर नरेंद्र जाधवांशी बोलण्यामध्ये काही पॉईंट नाही. पण या पद्धतीनं नागरी समाजातल्या चळवळी आणि राजकीय पक्ष अशा कॉम्बिनेशन मध्ये काम करायचा आमचा विचार आहे. MMRचे मंडळाचे 5 जिल्हे त्या 5 जिल्ह्यांमध्ये प्लॅन चालू पंचायतला आपल्याला कोविड नंतर किती दिवसांपासून चालू ते कसं म्हणजे जरा स्पष्ट बघा, मी हे खूप ठिकाणी बोलतो. काय आहे, 56 साली ज्यावेळेला महाराष्ट्राचं द्वैभाषिक राज्य निर्माण झालं आणि नेहरूंच्या डोक्यामध्ये त्रैभाषिक करायचं होतं, म्हणजे युनियन टेरिटरी किंवा स्वतंत्र राज्य मुंबईचं करायचं होतं. काही लोकांच्या आपल्या डोक्यात अशी कल्पना आहे आणि मराठी लोक अपराधगंडामुळे त्या कल्पनेला बळी असे पडतात की मुंबई कॉस्मोपॉलिटन आहे आणि त्याच्यामुळे मुंबई सगळ्यांचीच आहे, कोणी येऊ शकतं. म्हणजे अनेक लोक बाबासाहेबांना कोट करतात की घटनेत लिहिलंय ना की सगळे लोक भारतात कुठेही जाऊ शकतात. पण घटना लिहिणाऱ्या माणसांना 1946 ते 1949च्या 25 नोव्हेंबरपर्यंत ह्याचा अंदाज आला असेल का की एखाद्या राज्यामधनं 4 कोटी लोक दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहतील. तुम्ही ज्याला स्थलांतर म्हणताय ते नुसतं स्थलांतर नाही, हे मास एक्झोडस आहे. लाखो लोक तुमच्या राज्यामधनं अक्षरशः एखाद्या छावणीमध्ये जावे तशा पद्धतीनं, म्हणजे ही माणसांची महाराष्ट्र राज्य ही तुमच्या राज्यामधून वंचित झालेल्या माणसांची छावणीच बनवण्याचा तुमचा जर प्रयत्न असेल तर हा 56 सालापासून आहे. 2 प्रकारचे प्रयत्न बघा, आपल्याकडचे गुजराती आणि मारवाड्यांचा प्रयत्न एक प्रकारचा आहे. त्यांचं म्हणणं काय होतं तेव्हा आणि आत्ताही की मुंबई तुमची आहे पण पैसा आमचा आहे. म्हणजे मुंबईत जेव्हा दुकानांच्या पाट्या मराठीमध्ये नसल्या तर त्या पाट्यांना डांबर फसू असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले, मग राज ठाकरे पण 30-40 वर्षानंतर म्हणाले. तर दुकानांच्या पाट्या मराठीमधून झाल्या, आतला मालक आपण मराठी होईल याच्याबद्दल फार विचार शिवसेनेनं केला नाही, मनसेनं पण केला नाही. आणि तुम्ही दीर्घकाळ बघा मुंबईमध्ये की मुंबईत तुमच्यापैकी अनेकांचे नातेवाईक असेल, तुम्ही आलेला असाल. मुंबई 84 सालापर्यंत गिरण्यांच्या लोकांची मुंबई. माझे वडील गिरणीमध्ये कामाला होते. गिरण्यांचे लोक अगदी किरकोळ, म्हणजे गिरण्यांच्या कामगारांनी ज्या मागण्या केल्यात ना त्या मागण्या आता रोजगार हमीवरचा कामगार सुद्धा तेवढी कमी मागणी करत नाही. पण ती मागणी लोकांना जास्त वाटली कारण 2.5 लाख कामगारांची मागणी होती आणि मुंबई हे अत्यंत स्फोटक ठिकाण आहे. म्हणून तुमच्या लक्षात येईल, आता हे दादा ह्या जिल्ह्याचे खूप मोठे नेते होते. दादा, मी 10वीला बोर्डात आल्यानंतर वसंतदादांनी या जिल्ह्यातला मेरिट होल्डर म्हणून माझा सत्कार केला आणि माझ्या दृष्टीनं शाळेतला मुलगा म्हणून तो एक आनंदाचा क्षण आहे. पण वसंतदादा पाटलांनी त्यांच्या मेव्हण्यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या नावाने मुंबईतल्या गिरणी कामगारांचं वाटोळं केलं हे मला गिरणी कामगाराचा मुलगा म्हणून माहीत आहे. मनोहर फाळके, मामा फाळके ज्यांना आपण म्हणतो, शालिनीताईंचे भाऊ, ते राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष का झाले? दादा राज्याचे मुख्यमंत्री नसते तर ते नसतेच झाले. आणि मला हे माहीत आहे कारण सगळ्या गिरण्या उद्ध्वस्त झाल्यावर आम्ही 4 जी गिरणी कामगारांची मुलं बोर्डात आलो त्याच्यातला तो पहिला आलेला मंगेश मस्के नावाचा मुलगा होता बघा, 96% मार्क मिळाले होते आणि तो अगदी माझ्याहीपेक्षा फार वाईट परिस्थितीतला होता. त्याला त्यावेळेला शंकरराव चव्हाणांनी अंधेरीमध्ये 2 BHKचं घर दिलं होतं. तर ह्या आम्हा 4 मुलांचा सत्कार राष्ट्रीय मिल मजदूर संघानं का केला? तर कामगारांचं एवढं वाटोळं त्यांनी केलंय की परिमार्जन म्हणून आमच्या 4 लोकांचा सत्कार करणं त्यांना भाग होतं. तर हे त्यावेळेला पवार साहेबांनी किंवा बाळासाहेब ठाकरेंना मुंबई वाचवणं सहज शक्य होतं. पण या 2 अत्यंत मोठ्या माणसांनी ते केलं नाही. आणि आज तुम्ही बघा, दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईमधनं मराठी माणूस जवळपास नामशेष झालेला आहे. आता ती परिस्थिती मुंबईतल्या उपनगरांमध्ये, म्हणजे तुम्ही बोरिवलीला जा, तुम्हाला जवळपास तुम्ही गुजरातच्या एखाद्या शहरात आलेल्या आहात असं तुम्हाला वाटतं. तुम्ही नालासोपाऱ्याला जा, तुम्ही विरारला जा, तुम्ही UP-मध्ये आहात असं तुम्हाला वाटतं. तुम्ही ठाण्याच्या काही भागांमध्ये जा, तुम्हाला महाराष्ट्रात आहात हे पटतच नाही. आणि तुम्ही पालघरमध्ये, पालघर आणि रायगड तुम्ही माहिती घ्या,
पालघर आणि रायगडमधल्या काही मराठी शाळा उत्तर भारतीय लोकांची मुलं मराठी शाळेत येत आहेत म्हणून चालू आहे, कारण मराठी लोकांची मुलं तिथल्या मराठी शाळेमध्ये जात नाही. म्हणजे तुम्ही जे मला स्पष्ट बोलायला सांगितलं ना, हे बघा राजकीय कारस्थान, डेमोग्राफीचं जे कारस्थान आहे ना, ते असं कोणी ओव्हरनाईट करत नाही. आणि असं होत नाही की संजय निरुपमने हे केलं, कृपाशंकरने ते केलं. मी मुंबई विद्यापीठामध्ये शिकवतो. मुंबई विद्यापीठाच्या बाहेर आणलेल्या प्रचंड मोठ्या झोपडपट्ट्या कृपाशंकर सिंगनं आणलेल्या आहेत. त्याने आमचं विद्यापीठ आकसत त्याची जागा जवळपास 2/3 झाली आता कृपाशंकर सिंग पैसे खाऊन, गब्बर होऊन, काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांच्या सगळ्या सोयी लावून आरामात बीजेपी जाऊन टाइमपास करत बसलेला आहे. तो जेलमध्ये जायला पाहिजे होता, तो आरामात बीजेपीत गेलेला आहे. आता कृपाशंकर सिंगचं कारस्थान आहे का? एकटा माणूस नाही करू शकत. म्हणजे कृपाशंकर सिंग, संजय निरुपम हे फूट सोल्जर आहेत. अदानी आणि अंबानी हे त्यांचे खरे बाप आहेत. म्हणजे तुम्ही आता धारावीमध्ये जर पाहिलं तर तुम्ही एकदा धारावी ताब्यात घेतली की मुंबईचं पूर्ण डेमोग्राफिक स्ट्रक्चरच बदलणार. बीडीडी चाळी तुम्ही जर बघितल्या, तुमच्यापैकी काही जणांचे नातेवाईक आपल्या तिथं असतील, बीडीडी चाळी आता त्यांनी 50 मजल्याच्या केलेल्या आहेत. बीडीडी चाळी करत असताना आपल्या नेतृत्वाला महाराष्ट्रातलं हे सुचलं नाही की त्यातली किमान एवढी घरं मराठी लोकांनाच मिळतील, महाराष्ट्रातल्या लोकांना मिळतील. त्यामुळे अनेक ठिकाणी असं झालं की लोकांना घरं मिळतात तरी लोकांनी घर भाड्याला देऊन टाकली. गिरणी कामगारांना सुद्धा जी त्यांच्या वारसाला घरं मिळाली, तिथं सुद्धा गिरणी कामगारांच्या वारसांमध्ये भांडणं होऊन त्यांनी प्रॉपर्ट्या विकून गुजरात्यांना, मारवाड्यांना देऊन ते तिथनं बाहेर पडलेले आहे. असं हे टप्प्याटप्प्याने घडलेलं कारस्थान आहे, ज्याचा अंतिम परिणाम 2030-2040च्या दरम्यान कधीतरी 4.25 कोटीच्या वर ही लोकसंख्या गेली आणि उत्तर भारतीयांचं प्रमाण मर्यादेच्या बाहेर वाढलं. तर ह्याचं हे खूप मागेपासून लोक म्हणतात की मुंबईला एका सीईओची गरज आहे. खूप मागे लोक रतन टाटाने सीईओ व्हावं असं म्हणायचं. नारायण मूर्ती हे काय गृहस्थ आहेत हे कळायच्या अगोदर लोक नारायण मूर्तींनी पण सीईओ व्हावं असं लोक म्हणायचे. खूप लोकांना, विशेषतः अमराठी लोकांना, ज्यांना आम्ही दक्षिण मुंबईतले मेणबत्तीवाले लोक असं म्हणतो, त्या सगळ्या दक्षिण मुंबईतल्या लोकांना वाटतं की मुंबईचं जे काही वाटोळं झालेलं आहे ते मराठी लोकांमुळे झालेलं आहे. ज्या वेळेला मराठ्यांचं आंदोलन आता झालं मुंबईमध्ये, जी रिॲक्शन आली आहे ना दक्षिण मुंबईत, तर ती हीच आहे की तुमची जी काही घाण करायची आहे ती दादरच्या पलीकडे करा. तुम्ही इकडे साऊथ बॉम्बेमध्ये येता कामा नये. तुम्ही मुरली देवराचा मुलगा मिलिंद देवरा याचं पत्र तुम्ही सोशल मीडियावर वाचलं असेल. त्याने असं लिहिले की हा बिझनेस डिस्ट्रिक्ट आहे, या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये शांतता असली पाहिजे. म्हणजे आसपास माणसं मेली तरी चालतील पण तुम्हाला शांतता मिळाली पाहिजे. मिलिंद देवराचा बाप कोण आहे? मुरली देवरा. मुरली देवरा कोण होता? काँग्रेसचा कमिशन एजंट आहे. काँग्रेसचा तो इथला खजिनदार होता, पैसे गोळा करणारा होता. म्हणजे जे काम सखा पाटील नावाच्या मराठी माणसानं केलं ते नंतर रजनी पटेलने केलं, ते नंतर मुरली देवराने काम केलं. म्हणजे केवळ पैशांच्या थैल्या गोळा करणारी जी माणसं आहेत. आणि त्यामुळे तुम्हाला मुंबईत अनेक ठिकाणी दिसेल की गुजर मारवाडी तिथले जे आहेत ते स्वतः कुठल्याही मराठी लोकांना त्रास द्यायला येत नाही. त्रास द्यायला येणारी माणसं आपलीच आहेत. घरं मोकळी करायला येणारे लोक आपले आहेत, चाळी मोकळे करायला येणारे लोक आपले आहेत. तिथे एखाद्या सोसायटीमध्ये वेगळी भूमिका मांडायला येणाऱ्या लोकांना मारणारे लोक आपले आहेत. कारण आपले लोक ही त्यांची तैनाती फौज आहे. या पद्धतीचं कारस्थान मला दिसतं. आणि त्याच्यामुळे फक्त MMRचं वेगळं राज्य होईल असं नाही. विदर्भाचं वेगळं राज्य तर एका माणसाला त्याचं लग्न होण्याच्या आधीच करायचं होतं, पण तेवढा काळ त्यांना थांबता आलं नाही. त्यामुळे विदर्भाचं वेगळं राज्य त्याने केलं नाही. आणि विदर्भाचं वेगळं राज्य का नाही केलं? एकदा तुम्ही महाराष्ट्र मिळवला की विदर्भाचं राज्य म्हणजे ओसाडगावची पाटीलकी आहे. त्याच्यामुळे मग तुम्हाला काय करता येतं की तुम्हाला तुमचं दिल्लीतलं जे मॅक्रो पॉलिटिक्स आहे ते लढण्यासाठी मुंबईतला पैसा खूप लागतो. आणि म्हणून हा एक अत्यंत मोठा धोका मला MMRचा दिसतो. आणि राज्य जर तुमचं राहिलं नाही तर मराठी राजभाषा राहणार नाही. मग शाळा, वाचनालय आणि इतर सांस्कृतिक सगळी साधनं राहण्याचा काही मार्ग उरेल असं मला वाटत नाही. ही भीती आहे. आणि मुंबईत आपले लोक ट्रेनमध्ये जाऊन एवढे पिचलेले आहेत की आपल्या लोकांना संध्याकाळच्या सिरियलमध्ये जेवढा इंटरेस्ट आहे त्याच्या 1% सुद्धा इंटरेस्ट हे शहर मुंबईत राहील का नाही, महाराष्ट्रात राहील का नाही याच्यात नाही आहे. त्यामुळे कधी कधी मला असं वाटतं की आपण भिंतीवर डोकं आपटतोय, पण कदाचित काही लोकांची डोकी फुटतील, काही लोकांमुळे भिंती फुटतील.
मला माहित नाही. ते डोकं फुटणारा माणूस मी आहे का भिंत फुटणारा माणूस मी आहे हे मला माहित नाही. असं सांगलीच्या दिल्लीच्या संमेलनाच्या अध्यक्षाच्या ते स्पष्टपणे करतात भूमिका. तर महाराष्ट्रातले इतर जे सगळे माझी माझी संमेलनाध्यक्ष असतील किंवा विद्यमान संमेलनाचे आता साताराचे संमेलन असतील त्या सगळ्या माध्यमावर सगळ्या साहित्यिकांच्या बरोबर तुम्ही कुठल्या अँगलने कॉन्टॅक्ट झालाय किंवा त्यांच्या भूमिका तुमच्यापर्यंत कशा? साहित्य महामंडळ जे आहे ना आता त्याचे मिलिंद जोशी अध्यक्ष महामंडळात नाही. आता अध्यक्ष ते निवडतात. आधीचे साहित्य संमेलनाध्यक्षांच्या पैकी लक्ष्मीकांत देशमुखांनी भूमिका घेतली, म्हणजे उशिरा घेतली पण त्यांनी भूमिका घेतली. मिलिंद जोशी पण मला एकदा फोनवर असं म्हणले की मी एक पत्रक काढलेलं आहे. प्रॉब्लेम काय आहे की तुम्ही एक पत्रक काढलं आहे आणि ते पत्रक काढल्यानंतर 4च दिवसांनी तुम्ही मंत्र्यांबरोबर जेव्हा व्यासपीठ शेअर करता त्यावेळेला तुम्ही त्या पत्रकातला तो पण काढत नाही. म्हणजे मग तुम्ही ते काढलेलं पत्रक तुम्ही तरी जर वाचलेलं नसेल तर मंत्री कशाला वाचतील? तो आता राहिला प्रश्न. ताराबाई बोलल्या खूप. आता ताराबाई बोलल्यानंतर त्यांचं वय लक्षात न घेता त्यांच्या भाषणाच्या खाली लोकांनी त्यांना ज्या शिव्या दिलेल्या आहेत विशेषतः उजव्या मंडळी ते जर तुम्ही पाहिलं तर लोकांना वय, जेंडर, अनुभव, एक्सपर्टीज ह्याचं काही पडलेलं नाही. म्हणजे तिथं तो म्हणजे तुम्ही दिल्लीच्या संमेलनाचं जर बघितलं तर आपला मीडिया कसा ऑपरेट करतो आहे की शरद पवारांनी त्या भाषणामध्ये त्यांचा काही एक भाग गाळला कारण मोदींच्या सोबत ते एका व्यासपीठ शेअर करणार होते. तर आपल्या माध्यमाने बातम्या कुठल्या चालवल्या? पवारसाहेब टेबलावरून असे उठले आणि ते त्यांच्या आसनाकडे जात असताना त्यांना पाण्याचा ग्लास हवा होता. तर मोदींनी त्यांना ग्लास कसा दिला? आता हा काही प्रियकरानं प्रेयसीला दिलेला ग्लास नाहीये ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही अर्थाच्या शक्यता कशाला शोधता? पण हे लोक अजाणतेपणानं करत नाही. हे लोक का करतात? कारण मग तुमचा प्राईम टाइम तुम्हाला कळीच्या प्रश्नावर वापरावा लागत नाही, तुम्हाला बिनमहत्वाच्या प्रश्नांवर वापरायला लागतं. आता विश्वास पाटील साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. त्यांचं संमेलन सातारच्या 2 छत्रपतींनी भरवलेलं आहे. तर मला व्यक्तिशः तुम्ही मला विचाराल तर या संमेलनामध्ये काहीही शासन विरोधी घडेल अशी मला अजिबात शक्यता नाही. कारण जे शासन विरोधी घडेल ते शिवाजी महाराज विरोधी देखील आहे. अशा प्रकारची मांडणी साताऱ्यामध्ये होण्याची खूपच शक्यता आहे. अशी मांडणी केली जाईल. आणि विश्वास पाटलांचा आतापर्यंतचा लौकिक हा ते स्वतः साहित्य अकादमीवर आहे. आणि साधारणपणे प्रमोटी IAS मंडळी जेवढी पुशर्स असतात तेवढे ते पुशर्स आहेत. त्यामुळे ते काही फार म्हणते जाता जाता त्यांच्या 40 पानाच्या भाषणामध्ये 3ऱ्या भाषेच्या सक्तीचा शासनानं फेरविचार करणं गरजेचं आहे. अभिजात मराठीचा प्रश्नही मार्गी मला त्यांच्यासारख्यांची वाक्यही पाठ येतात. त्याच्यामुळे काही नव्याने तेही करावं लागणार नाही. आणि म्हणजे या सगळ्या काय तुम्ही बघा की मी मराठीचं काम करतोय मला कोणी सांगितलं नाही. तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहात, तुम्ही स्वतःच बोललं पाहिजे. तुम्हाला शाली घेताना त्रास होत नाही ना? तुम्ही शाली घेताना कंटाळता का? मग नाही कंटाळत. मग मराठी भाषा खड्ड्यात जाताना तुम्ही गप्प राहायला कसं तर तुम्हाला चालतं. त्यामुळे मिलिंद जोशी असतील, विश्वास पाटील असतील, इतर सगळी मंडळी असतील, जेवढी मराठी भाषेचं काम करणं ही माझी जबाबदारी आहे, तेवढी त्यांची जबाबदारी आहे. त्यांच्या भाषणात त्यांनी ते घ्यावं, म्हणजे मी त्यांना काहीतरी सुचवावं मग त्यांनी घ्यावं. याचा अर्थ त्यांना कॉन्शन्स नाही आणि मी त्यांना माझा कॉन्शन्स भाड्यावर देतोय असं त्याचा अर्थ. त्यांचं त्यांनी करावं. त्यांनी जर म्हटलं तर उत्तम आहे. पण मी तुम्हाला सांगतो की साहित्य संमेलन 3-4 साहित्य संमेलनांमध्ये मी राज्याच्या निवडणूक आयोगाचा सल्लागार म्हणून लोकशाही विषयावरचे परिसंवाद घेतले. आणि त्यावेळेला मी अखिल भारतीय महामंडळाचं संमेलन हे थोडं जास्त खर्चाचं लग्नच आहे. त्याच्यामुळे नेहरी रुखवत सगळं नीट झालं पाहिजे, आहेर नीट पोचला पाहिजे. आणि मुख्य जो कार्यक्रम आहे लग्नाचा त्याच्यात कोणालाही इंटरेस्ट नाही आहे. बाकी सगळ्या वऱ्हाड्यांचं जेवढ्याकडे लक्ष आहे, हे जे आपल्याकडं मोठ्या लग्नात पण होतं तेच साहित्य संमेलनात आहे. मी नरेंद्र चपळगावकरांना आणि इतर सगळ्या संमेलनाध्यक्षांना ते बोलायला उभे राहिले की लोक उठून गेलेले आहेत, कारण पवारसाहेब निघून गेलेले आहेत. अशा प्रकारची भाषणं पाहिलेली आहेत. त्यामुळे आपल्या समाजाला जशा प्रकारचे अध्यक्ष लागतात तसेच मिळतात. आणि त्यांची भाषणं मग पेपरवाले काही त्याचा भाग छापतात. ताराबाईंसारखा पोलीस स्फोटक बोललो तर ज्याला जास्त क्लिकबेट असेल तर चॅनलवाल्यांचा इंटरेस्ट त्याच्यामधला वाढतो. ताराबाई जर खूपच गंभीर बोलले असत्या
तर चॅनलवाल्यांनी त्यांना अनुल्लेखाने मारलं असतं. आणि ताराबाईंनी मोदींशी स्केच शेअर केल्यामुळे ताराबाईंना वगळायचं म्हणजे मोदींना पण वगळावं लागलं असतं. आणि मोदींना वगळणं हा जीवावरचाच संघर्षाचा भाग आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना वगळलं नाही तर ह्यांनाही वगळण्याची काही शक्यता नाही. पण तुम्ही म्हणता तसं आम्ही आमचं म्हणणं एक एवढंच करू, आम्ही आमची पुस्तिका विश्वास पाटला नाही पाठवली तेवढंच करू आम्ही. काय एक पुस्तिका फुकट जाईल एवढंच बाकी काय. तुम्ही मगाची भूमिका मांडली तशी फार गंभीर आहे. 2030-40च्या दरम्यानचा 4 कोटीचा पुढा आपला गेला तर म्हणून गुजरात नंतर लिहू सुद्धा मुंबईवर हात सांगू शकेल. निम्मा गुजरातच म्हणजे झालं. मुंबई तुम्ही बोरिवलीपासून डहाणूपर्यंत गेलात ना, त्या हायवेवरच्या दुकानांच्या पाट्या सुद्धा गुजरात नाही. सुरतच वाटली. म्हणजे काठियावाडी हॉटेल नाही येत फक्त, काठियावाडी हॉटेल असं गुजरातीतच लिहिलेलं आहे. राजस्थानी ढाबा असं गुजरातीत लिहिलेलं आहे. म्हणजे लोकांना मराठी पद्धतीचं जेवण नकोच आहे. म्हणजे हे हा वेगळाच विषय आहे. पण त्याच्याही पेक्षा महत्व दुकानाची पाटी सुद्धा मराठीमध्ये नको इतकी. ॲक्रेडिटेशन कमिटीची मीटिंग होती आमची नवी मुंबई. नवी मुंबईत मीटिंग आहे. त्या माहिती जनसंपर्क उपसंचालक होते, त्याचा फोन आला, तुमची राहायची व्यवस्था राजस्थान हाऊसमध्ये महाराष्ट्र भवन वगैरे काय नाही, सदन वगैरे काय किंवा महापालिकेचं काय नाही आपलं गेस्ट हाऊस फार चांगलं नाही आहे. मेघालय कुठले ओडिया सगळ्या जगात आणि ते सगळे बायकर आहे. तू म्हटलं मला जर सर्किट हाऊस दाखवायचं चालतंय, ते बघितलं खरं जाऊन बघितलं मला बस स्टँडला जाणं शक्य नव्हतं. म्हणजे त्या हे ट्रॅव्हलचं जे थांबलं ना तिथं जाणं सुद्धा शक्य नाही. आणि याच्या इथून चालत तुम्ही जाऊन कुठल्याही म्हणजे जगाच्या कुठल्याही इतकं ते वाशीला मोक्याच्या ठिकाणी आहे. हे सगळे त्याच्यावर चालत आहे. आणि मुंबईला नवी मुंबईच्या याला नावाचं नामांतरण लेखानेच मारलं. हो काय आहे त्या बाबतीत किती आंदोलन झालं. म्हणजे ह्याच्यात फक्त भाजपची चूक आहे असं नाही. जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं तेव्हा त्यांनी आग्रह धरला की त्या विमानतळाला बाळासाहेबांचं नाव द्या. तुम्ही आता बाळासाहेब, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची नावं किती ठिकाणी देणार आहे. तर दिबा पाटलांनी जर सगळा सिडकोचा लढा उभारलाय आणि जे काही तिथल्या आगरी समाजाचं बरं झालंय ते त्यांच्यामुळे झालं असेल, तर दिबांच्या नावाचं विमानतळ करण्याचा आग्रह तुम्ही तुमचं सरकार असताना धरला असता तर नंतर तुम्हाला जास्त आत्मविश्वासाने बोलता आला असतं. त्यामुळे आता यांनी काय केलं, ह्यांना खरं तर त्या विमानतळाचं नाव पंतप्रधानांच्याच नावाचं करायचं असतं. पण ते एकदमच पटकन केलं महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी. तर नवी मुंबई ही पुन्हा एक खाण आहे आणि तिथं भरपूर पैसा आहे रिअल इस्टेटमधनं. त्यामुळे आगरी समाजाला निवडणुकीच्या आधी दुखवायचं का नंतर दुखवायचं एवढाच त्यांच्या दृष्टीने टॅक्टिकल प्रश्न आहे. तुम्ही तर एक मांडणी करता वाढवण बंदरापासून काय आपल्या लोकांनी त्या जमिनी आधीच त्यांना दिल्या का कशा काढून घेतल्या. आता तुम्ही बघा बारसू आणि नाणारचा जे प्रकल्प आहे, नाणारचा प्रकल्प रत्नागिरीच्या एका बाजूला, बारसूचा दुसऱ्या बाजूला आहे. तुम्ही हे चेक करा. म्हणजे आता ह्याच्यात कसं आहे, जमिनी घेणारा माणूस तुम्हाला असं सांगता येत नाही की ह्यांनी तुम्ही आणि मी जमीन घेतली समजा घेऊ शकतो तर आपलं नाव येतं. पण जे बेनामी व्यवहार करणारे लोक आहेत तर तुम्हाला असं दिसेल की नाणारमध्ये साधारणपणे नारायण राणे आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा प्रभाव असल्यामुळे आणि भाजपच्या मंडळींचा प्रभाव असल्यामुळे जमिनी घेणारी मंडळी त्या धार्जिणी. मग तो प्रकल्प पर्यावरणवादी मंडळींच्या रेट्यानं बंद पडला आणि बारसूकडे आल्यावर इकडे उदय सामंत आणि त्यांच्या भावाचा प्रभाव. मग इकडे त्यांच्या माणसांनी जमिनी घेतली. एक आपण राजकारणी मंडळींचं कौतुक केलं पाहिजे की ते काहीही स्वतःच्या नावावर घेत नाही. आणि म्हणजे एवढं त्यांना म्हणजे निर्लेप वृत्ती जी त्यांची आहे की काहीही कशालाही ते माझं म्हणत नाही, ही त्यांची वृत्ती एकदम उल्लेखनीय आहे असं मला वाटतं. तर हे त्यांनी केलं. तर नाणारचा प्रकल्प गेल्यानंतर त्या शाश्वत कोकण परिषदेतले काही मित्र मला म्हणले की त्यांना BKC मध्ये काही मारवाड्यांनी त्यांना बोलवून घेतलं की तुम्ही लोकांनी तो प्रकल्प बंद पाडला, आता लोकांना आम्हाला त्या जमिनी परत द्यायच्या. तर ते म्हणले पण लोक आता तुमच्याकडनं का परत घेतली, कारण तुम्ही त्यांच्याकडनं प्रकल्पाची कुणकुण तुम्हाला मंत्रालयात लागली त्यावेळेला जमिनी घेतल्या. साधारणपणे तुम्ही सगळीकडे बघा की राजकीय पुढाऱ्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांना खूप पुढचं दिसतं, त्यामुळे पटापट ते जमिनी विकत घेतात. तशा नाणारमधल्या पण जमिनी त्यांनी घेतल्या आणि काही ठिकाणी कोकणात सड्यावरच्या जमिनी आहेत म्हणजे त्या अदरवाईज खूप उपयोगाच्या असत नाही.
त्या जमिनी लोकांनी विकल्या आणि सर्वसामान्य जो माणूस आहे, आपण आता असं म्हणू शकतो की सर्वसामान्य माणूस का जमीन विकतो, त्याला काय जमिनीचा अभिमान नाही आहे का? तर आपलं पोट भरलेलं असेल तर भाषेचा आणि जमिनीचा अभिमान बाळगणं ही जास्त सोपी गोष्ट आहे. गरीब माणसाला तुम्ही त्याचं स्वतःचं जगण्याचाच अभिमान बाळगण्याची सोय नसताना तुम्ही त्याला जमिनीचा अभिमान बाळग, भाषेचा बाळग, संस्कृतीचा बाळग, महाराष्ट्राचा बाळग अशा प्रकारची बळजबरी करण्यात काही पॉईंट नाही. या शाश्वत कोकणच्या लोकांनी त्यांना सांगितलं की तुम्ही जे पैसे त्या ग्रामस्थांना दिलेले आहेत ते खर्चून मोकळे झाले, लोकांची लग्न झाली, लोकांनी घरं बांधली, लोकांनी आणखी 10 गोष्टी त्याच्यातनं केल्या. त्यामुळे आणि त्यांच्या त्या इंटरनल संघर्षामध्ये त्या सगळ्या पैशाचं वाटप पटपट पटपट होऊन गेलं. त्यामुळे आता तुम्ही जरी गेलात आणि म्हटलात की ते सगळी रक्कम तुम्ही परत द्या मला आणि जमीन घ्या, लोक तुम्हाला जमीन देऊ शकत, तुम्ही काही व्यवहार करू शकणार नाही, हे तुम्हाला सगळीकडे दिसेल. त्यामुळे हा जो प्रॉब्लेम झालाय ना आपल्याकडे की जमिनी घेणारे जे लोक आहेत त्यांचे अक्षरशः एजंट फिरत आहेत. म्हणजे तुम्ही गोव्यात जाऊन बघा, गोव्यामध्ये तर जमिनी घेण्यासाठी नोएडा आणि गुडगाव मधल्या लोकांचे एजंट लोकांनी गोव्यात ऑफिसच टाकलेली. म्हणजे कॅसिनो पासून शेतीच्या जमिनीपर्यंत सगळीकडच्या जमिनी त्यांनी घेतल्या. आणि गोव्यामधला माणूस तर आपल्या इतका पण स्वतःला त्रास द्यायला तयार नसलेला सुशेगात माणूस आहे. तर तिथं तर ते एवढे वैतागलेले आहेत आता बाहेरच्या माणसांना की तिथं बाहेर ते भायले म्हणतात. भायले आणि तिथल्या लोकांच्या मध्ये आत्ता मारामाऱ्या व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आपले लोक जमिनी विकतायत कारण लोकांकडे नाहीये पैसा. आता आपल्या लोकांना हे सांगणं फार सोपं आहे, मराठी माणसाने रोजगार केला पाहिजे, मराठी माणसाने उद्योग. तुम्ही हे वाक्य मनोहर जोशींच्या तोंडी तुमच्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. पण जिथं जिथं शिवसेना गेली ना तिथं कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट गेली. म्हणजे मनोहर जोशींचा शिवसेनेमुळे खूप फायदा झाला. शिवसेनेचा मनोहर जोशींमुळे तेवढा फायदा झालाय का असं तुम्हाला दाखवता येणार नाही. मनोहर जोशींनी कोहिनूर काढली, शिवसैनिक मात्र वडापावच विकतोय. तर आपण आपल्या माणसाने रोजगार केला पाहिजे, आपल्या माणसाने धंदा टाकला पाहिजे. आपली माणसं कष्टात कमी पडतात. तर आपली माणसं जर कष्टात काही प्रमाणात कमी पडत असतील तर युपी बिहारची माणसं लोक त्यांच्या राज्यात काहीच कष्ट करत नाहीत का? आपली म्हणजे मी ज्या तालुक्यात येतो खानापुरात तिथली सोने चांदीच्या गावात भारतभरात जाणारी माणसं आहेत आणि त्यांच्या हाताने गावात त्यांची घरं पाहिली तर म्हणजे अक्षरशः चाट पडतील माणसं असे बंगले त्यांनी बांधले. आता ते त्यांच्या श्रीमंतीचं एक लक्षण आहे. तर आपली माणसं बाहेर जाऊन कष्ट करतायत. तर पण आता मी आज ज्यांच्या घरी शेवटी गेलो त्यांच्या गाडीवर त्यांनी बिहारी बाबू असं लिहिलेलं आहे. हा मराठी माणूस आहे, आमच्या गावातला भावकीतला माणूस आहे ज्याचं दुकान बिहारला असल्यामुळे त्यानं गाडीवर मागे. हे आपल्या लोकांचं बिहारवरचं प्रेम आहे. म्हणजे आपले लोक महाराष्ट्रात आल्यावर सुद्धा गाडीवर बिहारी. माझ्या एका पुतळ्याचंच नाव बिहारी आहे. माझा चुलत भाऊ बिहारला होता. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल त्याचं नाव कागदोपत्री त्यांनी उत्तम लावलंय आता. कारण भेंडवड्यामध्ये बिहार या नावाच्या मुलाचं ऍडमिशन कसं घेणार. पण त्याचं तिथे बिहारमध्ये बारसं आर्यामध्ये जेव्हा झालं तेव्हा त्या मुलाचं नाव त्यांनी बिहारी बापू असं ठेवलेलं आहे. आता तुम्ही मला सांगा, हे आपलेच लोक म्हणतात ना मग मराठी लोक बाहेर जात नाहीत का? आपले लोक जात आहेत तिथं साखरेसारखी मिसळत आहेत आणि भैये जिथं जातील तिथं ते चोच काढून हिंडताना तुम्हाला दिसतील आणि तिथं त्यांचे स्वतःचे मतदारसंघ बनवताना तुम्हाला दिसतील. हा त्यांचा सांस्कृतिक धोका मोठा आहे. तुम्ही बघा, आपल्याकडे कावड यात्रा नव्हत्या. आपल्याकडच्या लग्नांच्या लॉनला ह्या सांगली रस्त्यावर मी जय माता दी या नावाची लॉन्स पाहिली. माझं तुम्ही कोणत्या देवीवर प्रेम करा ह्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण तुम्हाला अंबाबाई मरियाई असं काही दुसरं नाव लोकल सापडून शकलं नसतं का? म्हणजे जे स्थानिक आहे, जे आपलं आहे याच्याबद्दलचं प्रेम दाखवून सवड मिळाल्यानंतर इतरांवर प्रेम करा ही वृत्ती जर आपण ठेवली तर मला असं वाटतं की बरं राहील. आणि ज्या प्रमाणात दहीहंडी, गणपती आणि नवरात्र यासारख्या सणांमध्ये तुम्ही गाणी सुद्धा बघा, मराठी गाणी कमी झाली आहे, मराठी नाच कमी झाले. आणि मुंबईत तर अनेक ठिकाणी विशेषतः दहीहंडीला उत्तर प्रदेशमध्ये ज्याला लौंडा डान्स असं म्हणतात, म्हणजे मुलांचे नाच आहेत, विभत्स नाच आहेत किंवा बायकांचे नाच आहेत जे
ज्याला वल्गर हा शब्द सुद्धा कमी पडेल अशा प्रकारचे नाच मुंबईमध्ये, जिथे उत्तर भारतीयांची पण वस्ती आहे, अशा वस्तीत आपले मराठी लोक लावतात, कारण त्यांना वाटतं अशा नाचाने मतं मिळणार आहे. म्हणजे इतका गलिच्छपणा आपल्या समाजामध्ये, म्हणजे आपण काही सगळा मराठी समाज संत सज्जनांनी भरलेला नाही, पण आपण एवढे पण काळात गेलेलो नव्हतो की कावड यात्रेच्या वाटेवर मुसलमानाचं दुकान दिसलं तर ते बंद पाडलं पाहिजे, एवढा आपला समाज मूर्ख नव्हता. मी काल विट्यातही लोकांशी बोललो की आमच्या गावात लग्नात सगळीकडे कासाराकडनं बांगड्या लोकांनी घातलेल्या आहे आणि कासाराचं तू मुसलमान आहेस म्हणून भांडण झाल्याचं माझ्या लहानपणीच्या कुठल्याही लग्नात मला आठवत नाही. बायकांचं झाले असतील तर बांगड्याच्या दरांबद्दलचेच त्यांचे वाद आहे. पण आत्ता तुम्हाला असं दिसेल की जे शत्रू केंद्रीय राजकारण युपी बिहारमध्ये आहे त्या प्रकारचं राजकारण आपण मुसलमानांच्या बद्दल केलंय, या जिल्ह्यामध्ये केलं. म्हणजे सांगलीमध्ये आपण इथे दुर्गा दौडीचं समर्थन करणारे लोक आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये इथं म्हणजे बायकांचा अजिबात सहभाग नसलेल्या हिंदू मोबिलायझेशनचं कौतुक आपण करतो आणि ते कोणी घडवून आणलंय? ज्यांना आपण पुरोगामी मानतो, आता आराराबा हयात नाही, जयंतराव हयात आहे, या दोन माणसांनी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही राष्ट्रवादीच्या माणसांनी यांनी पुढाकार देऊन जे बाटलीतलं भूत बाहेर काढलं ते तुम्हाला परत बाटलीतच बसवता येत नाही. आता म्हणजे परिस्थिती जर अशी थोडी आणि पुढे सरकत राहिली तर त्या गृहस्थांना महाराष्ट्र भूषण मिळेल अशी शक्यता आहे. फक्त त्यांचं जो हिंसक चेहरा आहे आणि टिकली लावलेली आहेस म्हणून तुझ्याशी बोलणार नाही असं म्हणण्याची पद्धत आहे, त्याच्यामुळे अजून सरकारची भीड चेपलेली नाहीये. नाहीतर नानासाहेब धर्माधिकारींना जर महाराष्ट्र भूषण मिळतो तर यांनी तर बहुजनांची पोरं पूर्ण नादी लावलेली आहे. तर हे हिंदुत्वाचं राजकारण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या आणि यशवंतरावांच्या राजकारणापेक्षा वेगळं आहे आणि म्हणून मराठीचं राजकारण आपण केलं पाहिजे. फक्त चव्हाण साहेबांच्या सारखं काठाकाठाने करून चालणार नाही, पाण्यात उडी मारून केलं पाहिजे, एवढंच मी त्यांच्याबद्दल आदर बाळगून सांगतो. ठीक आहे, मला वाटतं. येस, थँक्यू. मोकळेपणाने बोललो तुम्ही पण विचारलं. होय होय, येईल. मला खरं सांगली शहरामध्ये सभा घ्यायची आहे, म्हणजे एखादी सभा घ्यायची आहे.